पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपण 7वा श्लोक दुसऱ्या अध्यायाचा इथपर्यंत येऊन पोचलो होतो आणि त्या ठिकाणी विषय पुन्हा अर्जुनाचा एकच आहे की माझ्या ठिकाणी कार्पण्य दोष आहे. अजून त्याच्या मनातनं जी भावना आहे, जी भूमिका आहे ती काही दूर झालेली नाही आहे. त्याचं कारण काय तर आपल्याला माहिती आहे की त्याचा पूर्ण परिहार झाल्याशिवाय किंवा त्याची भूमिका कशी चुकीची आहे हे त्याला कळल्याशिवाय तो त्याच्या बाहेर पडणं अवघड आहे. आणि त्यामुळे अजूनही तो त्याच आवर्तामध्ये सापडलेल्या स्थितीत आहे. आता तो म्हणतो की नहि प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणम् इंद्रियाणाम अवाप्य भूमा व सपत्न मृद्धम राज्यम सुराणाम अपिचाधिपत्यम. तो सांगतो की मला काही असं दिसत नाही. नहि प्रपश्यामि, अगदी प्रकर्षणी प्र लावलाय त्याच्या मागे. किंवा प्रकर्षाने मला असं जाणवत आहे. मी असं म्हणजे असं म्हणतात मी कुठेच हे पाहू शकत नाही. काय पाहू शकत नाही की या ठिकाणी हे जे राज्य आहे ह्या भूमीचं निष्कंटक असं आणि रुद्धम म्हणजे वृद्धीसहित म्हणजे धनधान्यासहित ऐश्वर्यासहित संपन्न असं राज्य मला जरी प्राप्त झालं, एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन जर मला सुराणामपी म्हणजे इंद्रपद जरी प्राप्त झालं तरी सुद्धा त्याचंही राज्य जरी मला मिळालं तरी सुद्धा म्हणाले माझ्या अंतःकरणामध्ये जो शोक आहे तो शोक कसा आहे, माझ्या सर्व इंद्रियांना त्यांचं शोषण करणारा, त्यांना सुकवणारा, त्यांना शुष्क करणारा असा जो शोक आहे तो शोक माझ्याकडून कोण दूर करू शकेल, कसा दूर करू शकेल. हे सगळं कोणतंही राज्य, हे वैभव, हे अगदी इंद्रपद या कोणत्याही गोष्टी माझ्या अंतःकरणाला समाधानी करू शकत नाहीत. भगवंता तुझ्या उपदेशाशिवाय मला माझा शोक दूर करणारं दुसरं काही साधन आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून म्हणतात तो की म्हणजे अर्जुन म्हणतो की नहि प्रपश्यामी हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपजला असे मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके. म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये जो शोक निर्माण झालेला आहे तो तुझिया वाक्य वाचुनी म्हणजे केवळ तुझ्या उपदेशाशिवाय, केवळ तुझ्या प्रबोधनाशिवाय किंवा तू माझ्या मनाला केलेल्या सांत्वनाशिवाय तू काय प्रकाराने माझा शोकहरण करशील माहिती नाही. कदाचित तुझा बोध मला उपयुक्त होईल, कदाचित तू माझ्या मनाला काही सांत्वना देशील ते उपयोगाला येईल, किंवा कदाचित कोणत्या तरी पद्धतीने तू असा युक्तिवाद उभा करशील की जो युक्तिवाद मला एकदम पटेल, तो मला एकदम रुचेल आणि मी त्याप्रमाणे
माझं मन शांत होईल. पण आज या क्षणी तरी या कोणत्याही वैभवानी मी शांत होईन असं मला वाटत नाही. येथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल. आपू म्हणजे आपले. या ठिकाणी हे संबंध पृथ्वीतल सगळा समुद्र वलयांकित असलेला या पृथ्वीचा जो तळ आहे तो तळ मला प्राप्त होईल. म्हणजे सगळ्या भूभागावरती माझं एक छत्री अंमल असणारं राज्य उभं राहील. हे महेंद्र पदही पाविजेल. कदाचित मला इंद्रपदाची सुद्धा प्राप्ती होईल. परी मोह हा न फिटेल मानसीचा. परंतु मनामध्ये जे दुःख आहे, मनामध्ये जो खेद आहे, विषाद आहे, तो काही दूर होईल असं वाटत नाही. जैसे बीजे सर्वथा आहाळली. बीज आहेत म्हणजे बियाण आहे आणि त्या बियाण सर्वथा आहाळली, पूर्णपणे भाजलेली आहेत. तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये बोलायचं तर दग्ध बीज आहेत. की आपल्याकडे वासना कशा झाल्या पाहिजेत? दग्ध बीज झाल्या पाहिजेत. म्हणजे कशा की एकदा बी जर भाजून निघालं आणि ते जर पुन्हा आम्ही पेरलं तर आता त्या पेरलं जरी बी तरीसुद्धा त्याला आता काही अंकुर फुटणार नाही आहे. तसं वासना निशेष निमाल्या एवढं होऊन भागत नाही. पुन्हा नव्याने वासना निर्माण झाली तर पुन्हा नव्याने वासना निर्माण होता कामा नये. तर ती स्थिती काय आहे? त्या स्थितीचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा आपल्याकडे दग्ध बीज असा शब्द वापरतात. तर आता इथे त्यांनी म्हटलंय तसं जैसी बीजे सर्वथा आहाळली, भाजून काढली. ती सुक्षेत्री जरी पेरली, ती चांगल्या अगदी भुसभुशीत जमिनीवर, सुपीक जमिनीवर जरी पेरली तरी न विरूढ ती सिंचली आवडे तैसी. त्याला जितकं पाणी पाहिजे आहे तेवढं पाणी जरी त्या भूभागाला दिलं तरीसुद्धा तेवढ्या पाण्यानेही ती काही पुन्हा तरारून त्याच्यापासून अंकुर फुटून किंवा त्या बीजाला कुठल्याही प्रकारे आता नवीन जीवन देण्याचं सामर्थ्य शिल्लक राहिलेलं नसतं. तर ते म्हणतात ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपेगा जाये परमामृत. माऊली दुसरा दृष्टांत देतात. म्हणाले ज्याच्या ठिकाणी पहिल्या दृष्टांतात त्यांनी काय सांगितलं की माझं मन या युद्धभूमीवरून पूर्णपणे परावृत्त झालेलं आहे, मला नाहीच आहे युद्ध करायचं असं माझ्या मनाने निश्चितपणाने ठरवलंय. असं जर माझ्या मनाने ठरवलेलं असेल तर आता काही जरी केलं तरी मला काही वाटणार नाही की मी पुन्हा युद्धाला तयार व्हावं. मग त्याकरता माऊलींनी दृष्टांत कशाचा दिलाय? दग्ध बीजाचा दिला. त्याच्या पुढचा दृष्टांत आहे ना तरी आयुष्य पुरले आहे. म्हणजे आयुष्य आता संपलंय, आता आयुष्य राहिलं नाही, तरी औषधे काही नोहे. आता आयुष्यच जर संपलं असलं तर आता कितीही मोठी जालिम औषधं आणली, कितीही मोठी परिणामकारक औषधं आणली तरी त्या औषधांचा उपयोग काय आहे? त्याचा म्हणाले काही उपयोग होत नाही. तसंच एथ एकची उपेगा जाये परमामृत. या ठिकाणी उपयोगाला येणारी गोष्ट कोणती आहे? तर परम अमृत आहे. की जे अमृत त्या आजारी मनुष्याला, तेच अमृत त्या दग्ध बीजाला, त्याच्यावरती जर त्याचं सिंचन केलं तर अमृत आहे, पुन्हा त्या दग्ध बीजाला जीवन मिळेल आणि ते अंकुरित होईल. किंवा अगदी आसन्न मरण मनुष्य आहे, त्याला जर अमृत मिळालं तर त्याचं जीवन पुन्हा जगण्याच्या बाजूला म्हणजे ते मृत्यूच्या बाजूला न जाता जीवनाच्याकडे प्रवास करायला लागेल. एका क्षणात सुद्धा तो खडखडीत बरा होईल अमृत सेवनानंतर. तसं अर्जुन म्हणतो की मला हे असं परम श्रेष्ठ असं अमृत पाहिजे की ज्या अमृतामुळे माझं अंतःकरण बदलू शकेल, अन्यथा माझं अंतःकरण बदलणं अवघड आहे. आणि म्हणून तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे जीव बुद्धी, येथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. तैसे आता कसं त्याचप्रमाणे ह्या दोन दृष्टांतांप्रमाणे मला जर राज्य मिळालं, त्या राज्यांचे भोग मिळाले, त्यांची समृद्धी सहित मिळालं तरीसुद्धा हे म्हणाले माझी जी मोहित झालेली, आता इथे काय म्हटले, उज्जीवन नोहे जीवबुद्धी. जीवबुद्धी म्हणजे माझं मन हे माझ्या अहम ममत्वामध्ये अडकलेलं आहे. मी आता मोहानी युक्त आहे, मी आता आसक्त आहे, माझ्या ठिकाणी संग दोष आहे. सगळे तत्वज्ञानातले हे शब्द एकमेकांचे पर्यायी आहेत की माझ्या अंतःकरणाला आता कशाचा संग आहे. या सगळ्या माझे नाते संबंध
त्यांचं जीवन कसं जगतील, त्यांचं होईल काय, ह्याचा हा जो संघ आहे, तो संघ म्हणजे त्याचा सहवास किंवा त्याचं साहचर्य, त्याची निकटता ही माझ्या अंतःकरणाला ग्रासून राहिलेली आहे. माझ्या अंतःकरणामध्ये या गोष्टींच्याबद्दल आसक्ती निर्माण झाली आहे. माझं जे अंतःकरण आहे ते मोहित झालेलं आहे आणि मी ह्या ठिकाणी मोहित आहे. कशाचा मोह झालेला आहे मला हे सगळं जे काही आहे ते सत्य आहे. ही समोरची जी माणसं आहेत त्यांचं जीवित माझ्या चांगल्या वाईट राहण्यावरती किंवा व्यवहारावरती अवलंबून आहे असं मला वाटतं आहे. ते भगवंता इतकं पक्कं वाटतं आहे की इथे ही जी जीवबुद्धी आहे याला काय म्हणतात, जीवबुद्धी. आणि जी जीवबुद्धी आहे किंवा जी देहबुद्धी आहे ती परमार्थामध्ये किंवा परमात्म्याशी एकरूप व्हायचं असेल तर काय करावं लागतं, ती आत्मबुद्धी करावी लागते. म्हणून इथे शब्द काय वापरला, जीवबुद्धी. तर ती जी जीवबुद्धी आहे किंवा जी देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी करावी. तर ती जर व्हायची असेल तर ती अशी नाही होणार, त्याला तुझ्या उपदेशाचं परमामृत त्याचं सिंचन व्हायला पाहिजे. तर आता म्हणून ते म्हणतात की म्हणून हे कृपानिधी तुझी करुणा पाहिजे, कारुण्य तुझे, म्हणून तुझी करुणा मला प्राप्त व्हावी. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेणे. जेव्हा हे वाक्य अर्जुन बोलतो आहे त्या क्षणी असं वाटलं भगवान श्रीकृष्णांना की अरे हा आता पुष्कळ त्याच्या उर्मीतून बाहेर आला, त्याच्या प्रवृत्तीतून ज्या काही व्यामोहित झालेला होता त्या व्यामोहातून तो बाहेर आला असं म्हणाले त्याला वाटलं. आणि एक जव क्षण एक भ्रांती सांडिला, त्याच्या अंतःकरणाची भ्रांती एक क्षणभर का होईना दूर झाली, सांडली. आता की मज पाहता उर्मी नोहे, आता ज्ञानदेव म्हणतात की आता काय म्हणतात की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारीसे गमत आहे. आता ज्ञानदेवांनी आपली कॉमेंट दिली आहे. तर ते म्हणतात की अहो मला असं वाटत नाही की ज्या क्षणी भगवंताच्या मनामध्ये हा विचार आला काय माहिती एक क्षणभर याची ती पहिली आलेली उर्मी आहे, लहर आहे, ती गेली की काय. ज्ञानदेव की मज म्हणजे मला म्हणजे ज्ञानदेवांना, मज पाहता उर्मी नोहे, माझ्या बाजूनी जर मी विचार केला तर ज्ञानदेव म्हणतात की मला ही त्याची उर्मी आहे असं वाटत नाही. हे अनारीसे गमत आहे, अनारीसे वेगळं. मला हे फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे हे वृत्तींचे तरंग किंवा आंदोलनं आहेत असं नाही मला वाटत आहे. मला काय वाटतंय मग त्याच्याबद्दल, हे अनारीसे गमत आहे, हे मला जरा वेगळं वाटतं आहे. आणि त्यांना जे काय वाटतं आहे ते त्यांनी एक संबंध रूपकासारखं घेतलं आहे. ते म्हणाले तो ग्रासीला महामोहे, तो महामोहानी ग्रासला गेलेला आहे. कशाचा, काळसर्प. म्हणजे त्याचा मोह काय आहे, कालसर्पासारखा आहे आणि त्याला त्या कालसर्पानी ग्रासून टाकलेला आहे. तो ग्रासीला महामोहे म्हणजे काळसर्प हा महामोहरूपी काळसर्प आहे. आता ज्ञानदेवांनी आपलं रूपक पुढे नेलं आहे आणि ते संबंध पूर्ण केलं आहे या ठिकाणी. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेचा भरी, लागला म्हणून लहरी भांजेची ना. म्हणाले आता काय झालं, सवर्म म्हणजे मर्मावरती. आता आपल्या देहामध्ये असणारी जी मर्मस्थानं आहेत त्यातलं हृदय एक मर्मस्थान आहे आणि ते विलक्षण महत्त्वाचं मर्मस्थान आहे. तर अशा त्या सवर्म हृदय कल्हारी, कल्हारी म्हणजे कमळ, अशा त्या हृदय कमलामध्ये तेथ म्हणाले कारुण्य वेळेचा भरी. वेळ कोणती आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि त्या ठिकाणी सांज वेळेला काय झालं आहे, लागला म्हणून लहरी, तो काळसर्प जो आहे त्यांनी दंश केलेला. संध्याकाळची वेळ आहे, तो कालसर्प आहे, महामोह आहे. आणि असं असेल कदाचित पूर्वीची एक धारणा की संध्याकाळच्या वेळेला सर्प चावला तर ते काही विष लवकर उतरत नाही, काहीतरी धारणा असतील त्या आपल्याला माहीत नाही. पण तेथं कारुण्य वेळेचा भरी म्हणजे त्याला त्यांनी सांज वेळ असं म्हटलंय. आणि आपल्याला आपल्या दृष्टीने याच्या अंतःकरणामध्ये जे कारुण्य निर्माण झालंय ती कारुण्याची वेला म्हणजे ती वेळ म्हणजे अंतःकरणामध्ये समोरच्या सैन्याच्या बद्दल निर्माण झालेलं कारुण्य, अशी ती वेळ आहे. मोठी कठीण आहे, युद्धभूमीवरची वेळ.
तर ती लागला म्हणून लहरी. आता त्या भूमीवरती किंवा त्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये जो विषाद दाटून आलेला आहे, तो विषाद कसा आहे, त्या विषादाच्या तो जो दंश आहे त्या कारुण्याचा, तो दंश त्याच्यातून निर्माण झालेल्या ज्या लहरी आहेत त्या भाजायची ना, म्हणजे उतरतच नाही आहेत. अशा त्या काळसर्पाच्या विषाच्या लहरी आहेत की त्या खाली उतरायला काही तयार नाहीत. हा जाणोनी ऐसी प्रौढी. आता म्हणाले कृष्णाला हे माहिती आहे. हा म्हणजे कोण आहे हे, हा शब्द कशाकरता वापरलाय, ह जाणोनी किंवा हे जाणोनी ऐसी प्रौढी. कृष्णाला हे माहीत आहे की जो दृष्टी सवे विष फेडी. आता ह्याचं भयंकरपण काय आहे हे कृष्ण जाणून आहे. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला हा जो व्यामोह आहे तो करुणारूपी सायंकाळी काळसर्पाचा दंश झाल्यासारखा त्याच्या विषाच्या ज्या लहरी आहेत त्या त्याच्या देहामध्ये ते विष भिनल्यासारख्या जात आहेत. असा त्याच्यामध्ये निर्माण झालेला हा हृदय दौर्बल्याचा जो प्रकार आहे तो असा आहे. म्हणाले की ह्या ठिकाणी हृदयस्थानी आता ते कुठं दंश झालाय, हृदयालाच दंश झालाय, मर्मस्थानावर, कारण त्याचं हृदयच कारुण्याने भरलेलं आहे. म्हणून हा जो दृष्टांत आहे तो ते सोडवतायत. आता ते म्हणाले की ह्या लहरी ज्या उत्पन्न होत आहेत त्या काही बाजूला होत नाही आहे. हे जाणून ऐसी प्रौढी. प्रौढी गांभीर्य. आता भाषा आपण जेव्हा बोलतो मराठीमध्ये की त्यांची भाषा ना, आपण म्हणतो जरा भारी आहे, आपण म्हणतो नाही जरा आपल्या डोक्यावरून जाणारी आहे, आपण म्हणतो हे काय आपल्याला पचणारी नाही आहे, अशी जी काही जरा कठीण भाषा आहे असं वाटतं, किंवा अधिक विद्वत्ता प्रचूर आहे, व्युत्पन्न भाषा आहे असं वाटतं. त्या भाषेला मराठीमध्ये आपण म्हणजे आता मराठी आपलं प्राकृतच झालं ना, जे संस्कृत नाही ते, तर तसं ते आता मराठीमध्ये आपण असं म्हणतो की प्रौढ गंभीर भाषा आहे. ही भाषा आहे ती प्रौढ आहे, म्हणजे नुसती मॅच्युअर अशा अर्थाने नाही आहे. त्या भाषेचा एक शैली जी आहे, लिहाजा जो आहे तो गंभीर आहे, त्याच्यामध्ये प्रौढता आहे, त्याच्यामध्ये विशेषता आहे, आणि ती लिहिण्याला लालित्य आहे, अनुप्रास आहेत, अलंकार निरनिराळे यमकासारखे आहेत, रूपकांसारखे आहेत, त्या सगळ्याचा वापर करत ती भाषा मोठी समृद्ध झालेली आहे. तर तसं हा जो प्रसंग आहे गंभीर, हा कसा आहे, माऊलींनी त्याकरता प्रौढ शब्द वापरला. ते म्हणाले आता आलेला प्रसंग जरा गंभीर आहे, हा काही साधा नाही, परंतु कृष्णाला त्या प्रसंगाचं गांभीर्य कळलेलं आहे. जो दृष्टी सवे विष फेडी, त्याला काय करायचंय, त्याला काही मोठं तिथं कट घ्या आणि ते इथे बांधा, तिकडे बांधा, त्याचं रक्तस्राव करा, नाहीतर मांत्रिकाला बोलवा, मंत्र घाला, असं काही करावं लागणार नाही. ह्या स्वतः आपल्या हा भगवान श्रीकृष्ण आपल्या दृष्टीनेच त्याच्या जे विष आहे ते विष उतरवू शकतो. तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. आता कोण त्या विषाला उतरवणारा आहे, त्यांनी भगवान श्रीकृष्णावरती त्याला गारुडी ह्या रूपामध्ये रूपकात घेतलाय. म्हणाले या सर्पाचं विष उतरवायला जो गारुडी पाहिजे तो भगवान श्रीकृष्ण आता गारुडी या रूपामध्ये अर्जुनाच्या जवळ धावला आहे. पातला का म्हणजे तिथे उपस्थित झालेला आहे. तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, असाच हा जो व्याकुळ झालेला, अशा प्रकारे विषानी आपल्या अंतःकरणात त्या विषाच्या लहरी भिनलेला असा पंडूचा कुमार मिरवत असे श्रीकृष्ण जवळा. म्हणाले मिरवत असे म्हणजे शोभत असे, भगवान श्रीकृष्णांच्या जवळ तो शोभतो आहे. तो कृपावशे अवलीळा रक्षीला आता. हे सगळं आता ज्ञानदेव म्हणे चाललंय बरं का, कारण तिथे मज म्हटलं आहे तिथपासून आता ज्ञानेश्वरांचं आपलं मनोगत आहे. आता ते म्हणतात की तो कृपावंत आहे, कृपा करणारा आहे, आणि त्यामुळे लीलेनी त्याला त्याचं विष उतरायला भगवंताला काय वेळ लागतोय. अर्जुनाला वाटतंय मी पुष्कळ फार काही विचार करून फार दृढ झालेलो आहे माझ्या निर्णयाशी, तसं काही भगवंताला अवघड नाही आहे म्हणाले त्याला त्याच्या मूळ स्थितीमध्ये आणणं. आणि म्हणून ते सांगतात ते कसं आणतील, अवलीला, लीलेनी लीलया ते खाली उतरवतील. रक्षीला आता म्हणाले म्हणून तो पार्थू मोह फणी ग्रस्तू. मोहरूपी फणी म्हणजे नाग, नागानी ग्रस्त झालेला आहे. तो म्हणाले म्या म्हणितला हा हेतू.
आता ज्ञानदेव, म्या म्हणजे ज्ञानदेव, म्या म्हणितला हा हेतू, मी म्हणतो की हे कारण आहे, हे जाणून या. कशाचं काय कारण आहे? मोह हे कारण आहे. म्हणजे ज्ञानदेवांनी आपला निर्णय दिलाय. भाष्यकार आहेत ना, भाष्यकारांनी आत्तापर्यंत अर्जुनानी हे सगळं जे काही एकदम आपल्या अंतःकरणाने पलटी खाऊन जे भगवंताच्या पुढे सांगायला सुरुवात केली आहे, त्याचं कारण काय हा भाष्यकार आपला निर्णय देतो की भाष्यकाराला काय वाटलं की हे काय कारण आहे. ज्ञानदेव म्हणतात हे मला वाटतं की म्हणून हे मी जाणून या, हे मी असं जाणलंय. काय जाणलंय? मोहफणीग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणून या. हा मोहानी त्या नागाच्या विषानी आणि असा तो ग्रस्त झालेला आहे. आणि तो कसा आहे तर मी याचं हेतू म्हणजे अनेक वेळा अर्थ फक्त कारण असाच असतो, म्हणून त्याचं कारण जाणून या. मी कारण जाणलंय. काय जाणलंय ते मागे मोहफणीग्रस्तू, मोहरूपी नागानी किंवा त्याच्या विषानी तो ग्रस्त झालेला आहे. मग देखा तेथ फाल्गुनू, फाल्गुनू म्हणजे अर्जुन म्हणाले, फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळूनू, जैसा घन पडळी भानू आच्छादिजे. ज्याप्रमाणे खूप मेघ आलेले आहेत आणि त्या मेघांचा जणू काही पडदा तयार झाला आहे, तर एवढा मोठा जर त्यांचा पडदा तयार झाला तर त्यामध्ये सूर्य जसा झाकळला जातो तसाच म्हणाले हा जो अर्जुन आहे तो अर्जुन ह्या भ्रांतीमध्ये, त्या भ्रांतीने त्याला कवळून घेतलंय, म्हणजे त्याला सगळ्या बाजूनी वेढलाय. तो सर्व बाजूनी भ्रांत झालेला आहे. तयापरी तो धनुर्धरू जाहला असे दुःखे जर्जरू, त्या दुःखाने जर्जर झालेला आहे. जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का, जसा ग्रीष्मामध्ये पर्वतांना वणवा लागतो आणि वणवा लागलेले पर्वत जसे होरपळून निघत असतात, तसा हा भ्रांतीने सगळ्या बाजूनी नुसता अंतःकरणातून असा तडफडतोय. म्हणाले, म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू, तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. आता दुसरा दृष्टांत आला कृष्णाकरता. एक दृष्टांत काय आला? त्या सर्पाकरता किंवा नागाकरता गारुडी झाला. आता फार सुंदर आहे त्यांचं वर्णन. ते म्हणाले, हा कसा आहे? हा स्वाभाविकरित्याच रंगानी, म्हणून सहजे म्हणजे स्वाभाविकपणे, सुनिळू म्हणजे घनश्याम आहे आणि श्यामल आहे. आणि आता कृपामृते सजळू, आता त्याची कृपा रूपी अमृत याचं जे जल आहे, सजल, तो जलासहित झालाय. आता तो जलासहित काय झालाय? तो ओळखला असे श्री गोपाळू महामेघू. हा भगवंत कसा आहे? हा महामेघ आहे, खूप मोठा मेघ आहे कृपेचा, की त्या कृपेला मर्यादा नाही. अशा मेघामध्ये काय आहे तर जल आहे. ते जल कसं आहे? ते जल केव्हाही त्या मेघात जेव्हा असतं, जेव्हा ते मेघ जलद ह्या रूपामध्ये असतात त्यावेळी ते श्यामल असतात. आणि म्हणून हा जो श्यामल कृष्ण आहे, तो श्यामल कृष्ण हा जणू काही जलद आहे, हा जणू काही मेघ आहे. आणि हा मेघ आता कशावर बरसणार आहे? तो ओळलासे श्री गोपाळू. तो कुणाकडे वळलाय आता कृपेचा वर्षाव करण्याकरता? अर्जुनाकडे वळलेला आहे. म्हणून तेच सुदर्शनाची द्युती आता पूर्ण रूपक केलंय बरं का त्यांनी. आता ह्या ठिकाणी याला घन केलाय, हा घनश्याम आहे आणि ह्याला महाघन कृपा जलानी भरलेला. आता त्या एवढ्या भरलेल्या घनामध्ये मधनं वीज चमकतेच. मग ती वीज कोणती आहे? त्याच्या हातातलं सुदर्शन चक्र. म्हणून तेथ सुदर्शनाची द्युती, ती जी वीज आहे ते सुदर्शन चक्र आहे, त्याची विद्युल्लता झळकती, तीच आकाशातली वीज म्हणून चमकते. गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. जेव्हा मेघांना वर्षावायचं असतं तेव्हा ते मेघ एकंदर आपटतात तेव्हा गर्जना होते. ती गर्जना गंभीर असते. तर ती गर्जना कशाची आहे? भगवंत बोलतोय. भगवंताची वाणीच इतकी धीर गंभीर आहे की ती धीर गंभीर वाणी म्हणजेच त्या मेघांच्या एकमेकांवरच्या आघातातून निर्माण होणारी गर्जना आहे. आता ते पुढे म्हणतात की आता तो उदार कैसा वर्षेल. आता तो इतका उदार आहे, त्याचा वर्षाव कसा होईल? तेने अर्जुना चळू निवेल. अर्जुनाला आता काय म्हटलं? पर्वत. अर्जुन अचल, अचल म्हणजे अचळू म्हणजे पर्वत. तर तो पर्वत आहे, तो निवेल
म्हणजे त्या पर्वतावरती वणवे लागले का काय लागले आता काही प्रश्न येत नाही म्हणाले. त्याच्यावरती हा उदार मेघ बरसला की त्या ठिकाणी म्हणाले तो शांत होईल, तो निवेल. मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. आणि मग काय होईल, ह्याच्या ठिकाणी जे विरूढी फुटेल त्या ठिकाणी कोंब फुटतील. कशाचे? उन्मेषाचे. म्हणजे नवनवोन्मेष. म्हणजे आता त्याच्या अंतःकरणामध्ये या प्रसंगामध्ये जी काही कमतरता निर्माण झाली आहे त्यामध्ये आता ती कमतरता दूर कशी व्हावी आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं ज्ञान कसं मिळावं. आता तोही ज्ञानी आहे, तोही शाणा आहे, त्याला एक काही भगवंताच्या बोलण्यानी जर काही बोध झाला तर त्या बोधाला सुद्धा अनेक धुमारे फुटतील की त्याच्या ठिकाणी तो बोध सुद्धा एकेरी राहणार नाही, एकांगी राहणार नाही, एक दिशेनी राहणार नाही, तोही असा मोठा बहरून येईल. म्हणून मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. हे कथा ऐका मनाची या आराणुका, ज्ञानदेवो म्हणे देखा निवृत्ती दासू. आता ज्ञानदेवांना असं वाटतंय की आता हळूहळू तत्वज्ञान सुरू होणार आहे, ते आम्हाला सांगतायत. म्हणाले मी आता तुम्हाला सगळं सांगितलं की कसा आहे आता अर्जुन, भगवान कसे आहेत, या दोघांची स्थिती काय आहे, आता ते आम्हाला समजावतायत. म्हणाले हा ज्ञानदेवो म्हणे देखा निवृत्ती दासू. पण ही कथा कशी ऐका, त्यांनी आम्हाला सांगितली आहे मनाची या आराणुका, म्हणजे समाधानाने शांत मन ठेवून ऐका. मला 6 वाजता 8वरती नजर ठेवू नका, 6 वाजता 6वरच नजर ठेवा. आणि म्हणाले शांत मनाने कथा ऐका. संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेश गुडाकेश परंतपः न योत्स्या इति गोविंदम मुक्त्वा तूष्णीम बभूवः. आता संजय यांनी सांगितलं, आता हे सगळं इकडे घडलंय, आता इथे घडतं आहे. आता संजय सांगतो आहे धृतराष्ट्राला, म्हणाले इकडे काय काय घडलं ते तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे एवं मुक्त्वा ऋषिकेशम, या ऋषिकेशाला आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये अंतरात्मा म्हणून जो निवास करतो आहे तो ऋषिकेश आहे. त्या ऋषिकेश नावाचा जी संगती लावलेली आहे का, त्याचा अर्थ लावला आहे, व्युत्पत्ती लावली आहे, ती अशी लावली आहे की सर्वांच्या अंतर्यामी असणारं जे परमात्म स्वरूप आहे ते म्हणजे ऋषिकेश आहे. असा सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो ऋषिकेश किंवा तो परमात्मा भगवान श्रीकृष्ण, त्याला हा गुडाकेश, हा त्या ठिकाणी त्यालाही मोठं विशेषणाने संजयानी संबोधलं आहे. काय संबोधलं आहे? गुडाकेश म्हणजे काय की ज्याचं निद्रेवरती पूर्ण नियंत्रण आहे, असा हा निद्रेवरती पूर्ण नियंत्रण असणारा असा जो अर्जुन आहे. तर आता तो सांगतो आहे संजय कुणाला? परंतपहा, धृतराष्ट्राला. तो म्हणतो हे धृतराष्ट्रा, असा हा जो अर्जुन आहे तो अशा प्रकारे बोलला की न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तूष्णीम बभूवः. शेवटचा त्यांनी फायनल व्हर्डिक्ट दिलं की नाही, मी आता हे गोविंदा युद्ध करणार नाही. एवढंच बोलला, गप्प बसला. म्हणाले तूष्णीम म्हणजे गप्प राहिला. आणि आता काय करायचं? आता ऐसे संजयो सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोका कुलितू काय बोले. म्हणून ज्ञानदेवांनी त्याच्याकरता ही मागे प्रस्तावना केली. ही जी ओवी आपण पाहिली ना की मज पाहता उर्मी नोहे, की मला असं वाटत नाही की ही अर्जुनाला आलेली उर्मी आहे, हे काही तत्काल जाणारी गोष्ट नाही आहे. आणि मग एवढ्या रूपकांनी आपल्याला विषय सांगितला. ते म्हणाले आता भगवंताला त्याला उपदेश केल्याशिवाय त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली ही जी चलबिचल आहे ही काही कमी व्हायची नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की आता माझ्या दृष्टीने हे असं नाही आहे. आता पुढे त्याचाच संदर्भ घेऊन ते म्हणतात की आता संजय सांगतोय की बाबा हा वाटला की पुष्कळ काही बदल झाला आहे ह्याच्यामध्ये, पण कारण भगवंता तू सांग, तू सांगशील ते करायला तयार आहे म्हटल्यावर वाटला हा पालटला, पण नाही म्हणाले पालटला. म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुलितू काय बोले. पुन्हा शोकाने आकुल झालेला आता तो पार्थ काय बोलतो ऐका. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णाते. हे धृतराष्ट्र ऐक की तो अत्यंत खेदानी श्रीकृष्णाशी बोलतो आहे. आता नाळवावे तुम्ही माते, नाळवावे न आळवावे. आता तुम्ही मला आग्रह करू नका, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी.
आता निश्चितपणे सांगतो की मी काही आता इथे युद्ध करणार नाही. ऐसे एकी हेळा बोलिला. हेळा म्हणजे वेळा. ह आणि व पुष्कळ एकमेकांना पर्यायी येतात. तर म्हणाले ऐसे एकी हेळा बोलिला, असं तो एकच वेळा बोलला. मग मौन करून ठेला. जास्त बोलला नाही म्हणाले भगवंताशी. पुन्हा पुन्हा आता सांगत राहिला नाही, निश्चयाने एकदा सांगून दिलं. मग मौन करून ठेला, मौनात राहिला. तेथ श्रीकृष्ण विस्मो पातला देखोनी तयाते. भगवान श्रीकृष्णाला आता विस्मय वाटलं, आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्याला पाहिलं. म्हणाले काय आहे हे? तर आता म्हणाले तम उवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारतम सेनयोरुभयोर्मध्ये विषिदंतमिदं वचः. आता ते म्हणाले की ह्या दोन्ही सेनांच्या मध्ये असलेल्या त्या दोघांचा रथ तिथे आहे ना मध्ये, त्या दोघांच्यापैकी भगवान श्रीकृष्ण जे आहेत ऋषिकेशः प्रहसन्निव, हसले. ते आपल्या ठिकाणी हे धृतराष्ट्र हे भारता ते हसले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला आपल्याला अर्जुनाला त्यांनी काही सांगावं अशी अंतःकरणामध्ये कामना केली आणि म्हणाले विषिदंतम इदम वचः. ते त्या ठिकाणी जे काही बोलायचं आहे ते बोलण्याकरता प्रवृत्त झाले. मग आपुला चित्ती म्हणे येथ हे काही आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. मग भगवंतानी आपल्या मनामध्ये असं म्हटलं की मग आपुला चित्ती म्हणे येथ हे काही आदरिले येणे. हे काय ह्यांनी आरंभलंय, काय प्रकार आहे ह्याच्या वागण्याचा, असं भगवंताला वाटतंय. अर्जुन सर्वथा काही नेणे, अर्जुनाला काहीही समजत नाहीये की आपण काय कीजे, काय करावं. हा उमजे आता कवण परी. आता ह्याला कशाने, उमज म्हणजे शहाणपण, ह्याला कशाने येईल हा शब्द आपण अजून वापरतो. उमज पडेल तर, शहाणपण येईल तर, अजून आपल्याकडे ह्या शब्दाचा वापर आहे. आणि म्हणून कैसेनी धीरू स्वीकारी, काय केल्याने ह्याला धैर्य पुन्हा प्राप्त होईल. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक ग्रहाते म्हणजे पिशाच्याला त्याचा अंदाज करतो की हे पिशाच्य काय प्रकारचं आहे. तर ह्याला जर त्याची भूतबाधा उतरवायची असेल तर त्याला काय, त्या पिशाच्याला कोणत्या प्रकारची आपल्याला म्हणजे मंत्राची योजना किंवा कोणत्या प्रकारची तंत्राचा विचार किंवा कोणत्या प्रकारची आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करावी लागेल की ज्या उपाययोजना म्हणजे क्रिया आणि मंत्र दोन्ही मिळून काय करावं लागेल या दोघांचा विचार करतो की काय कोणता तंत्राचा प्रयोग इथे स्वीकारायचा आहे, त्याच्याकरता कोणते मंत्र आपल्याला वापरायचे आहेत, काय पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत, हे सगळ्याचा जसा तो विचार करतो. तसं म्हणाले ना तरी असाध्य देखोनी व्याधी, नाहीतर म्हणाले व्याधी असाध्य आहे हे लक्षात घेऊन अमृतासम दिव्य औषधी. म्हणाले वैद्य जो आहे वैद्य सूची निरवधी, वैद्य वेळ घालवत नाही, ताबडतोब लक्षात घेतो की हे दुखणं एकदम ICU काय 2 मिनटं वेळ केला तर याला व्हेंटिलेटरवरच द्यावं लागेल, त्याच्यापेक्षा पटकन काय औषध योजना करायची आहे ती करा. म्हणून म्हणाले त्या दिव्य औषधीचा उपयोग तो करतो. निदानीची म्हणजे त्याच्या चिकित्सेतच, हॉस्पिटलमध्ये पेशंटला आणला आणि आणल्याबरोबर डॉक्टर म्हणतात आता इथे काही तपासायच्या आधी ICUमध्ये घेऊन जा, त्याला आधी व्हेंटिलेटरवर ठेवा, मग मी तिथे तपासतो. इतकी इमर्जन्सी आलेली आहे, एवढी केस. तर ते म्हणतात तसं आहे इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ही आपली केस एकदम इमर्जन्सीमधली आहे, आता आपल्याला पाहिलं पाहिजे. तर म्हणाले तैसे विवरतू असे श्री अनंतू. विवरतू पुन्हा एकदा विचार, जसा विचार शब्द आहे किंवा विवंचना शब्द आहे हे सगळे विचाराकडे जाणारे आहेत. आणि त्यामुळे तैसे विवरतू असे श्री अनंतू, तो विचार करतो. तया दोन्ही सैन्य आतू जया परी पार्थू भ्रांती सांडी. त्या दोन सैन्यांच्या मध्ये, कारण त्याचं भाषांतर आलं पाहिजे ना कुठेतरी, त्यामुळे ते सेनयोर उभयोर मध्ये त्याचं भाषांतर घेतलं की म्हणाले या ठिकाणी तो दोन्ही सैन्याच्या मध्ये असलेला पार्थासहित त्या रथावरती असलेला हा पार्थ भ्रांती कशी सोडेल याच्या विचारात आहे. आणि म्हणाले ते कारण मनी धरिले मग सरोष बोले आदरिले. आता लक्षात आलं की आता काय परिस्थिती आहे. आता सगळ्याच वेळी गोड बोलून चालत नाही, कधी कधी रागवावं लागतं.
म्हणाले मग ते कारण मनामध्ये निश्चित करून सरोष बोलो आदरिले. त्यांनी रागावून बोलायला सुरुवात केली. जैसे मातेचा कोपी थोकले स्नेह आधी. माऊली म्हणतात भगवान काय अर्जुनावर रागावू शकतात? आई काय म्हणाले आपल्या बालकावर रागावू शकते? त्या रागावण्याच्या आधी तिचा स्नेह जास्त असतो आणि त्याच्यावर मग रागावणं असतं. तसं म्हणाले आधी अंतःकरणात स्नेहाचा पाझर आहे आणि त्याच्यावरती आपले भगवंत रागावण्याचं त्या ठिकाणी एक नाट्य करताहेत, एक आभास निर्माण करताहेत. म्हणाले की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी. म्हणाले जर कडवट औषध असेल तर त्याच्याबरोबर जर अमृताची जोड मिळाली ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. ते काही डोळ्याला स्पष्ट वेगळं दिसत नाही, परंतु गुणातून कळतंच आणि त्या गुणांचा लाभ होतो. तैसी वरीवरी पाहता उदासे. वरवर पाहता भगवंत फार अलिप्तपणे अर्जुनावरती आता काय उपाययोजना करायची त्या पद्धतीने व्यवहार करताहेत, परंतु आत तरी अतिसुरसे. परंतु अंतःकरणामध्ये अत्यंत प्रवाहित झालेली ममता आहे, ती काही थांबत नाही. तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. आणि त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलायला आता त्यांनी सुरुवात केली. आणि आता श्री भगवान उवाच. कसा विषय न्यायचा बघा, कसा माऊलींनी आणलाय विषय, की भगवान उवाच सांगायला आता भगवान बोलले असलं वृक्ष काही नाही. आणि दुर्दैवाने त्यामुळे लोकांना किंवा अलीकडच्या विद्वानांना असं वाटतं की ज्ञानेश्वरीमध्ये काही तत्वज्ञानच नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपलं गोडगोड गोडगोड काव्य केलेलं आहे असं नाही आहे. त्या काव्यातला प्रत्येक शब्द जर आपण पाहत चाललो तर कशी त्याची योजना आहे आपल्याला समजतं की ते तिथे का. त्याचं कारण हे सगळ्याचं उत्तर त्यांनी देऊन टाकलं आहे. की अनेक लोक असं म्हणतात की गीतेच्या बाबतीमध्ये हा जो पहिला अध्याय आणि आत्तापर्यंतचे 10 श्लोक आहेत ते करायचेत काय? गीतेचं तत्वज्ञान आता इथे 11व्या श्लोकात सुरू होत आहे, तर गीता इथूनच घेतली असती तर चाललं नसतं का? असा पण एक पर्याय लोक देतात. तर माऊलींनी त्या सगळ्याचं उत्तर दिलंय की असं एकदम कोणत्याही तत्वज्ञानाकडे कोणी वळत नाही. त्या तत्वज्ञानाच्या मागची भूमिका काय आहे ती भूमिका समजावी लागते, ती भूमिका समजून घ्यावी लागते. एवढंच नाही तर ह्या तत्वज्ञानाच्या मागची भूमिका काय आहे हे समजण्याच्या आधी व्यासांनी सुद्धा 3 वर्ष चिंतन केलंय. आणि युद्ध संपल्यानंतर भीष्माचार्य शरपंजरी पडले त्यावेळीच भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं, युधिष्ठिरा तू साक्षात धर्माचं प्रकट रूप आहेस, आविष्कार आहेस, तू धर्मराज आहेस. असं असून सुद्धा धर्माच्या विषयी तुझ्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या शंका भीष्माचार्यांना विचार, कारण आता उत्तरायण सुरू होईपर्यंत ते इथेच आहेत आणि त्यांना पूर्ण वेळ आहे. आणि त्यामुळे आता या वेळात तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन कर. त्यामुळे महाभारतामध्ये जसं भीष्म पर्व आहे तसं अनुशासन पर्व आहे. आणि अनुशासन कसं करावं, राज्याचा शकट कसा चालवावा याकरता युधिष्ठिरांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये विवाह संस्था आहे, त्याच्यामध्ये अर्थार्जन आहे, त्याच्यामध्ये मनुष्याच्या अंतःकरणातला वेगवेगळा म्हणजे दयाबुद्धी, धर्मबुद्धी, त्याचबरोबर आपल्या विधी आणि आचारांच्या बद्दलचे आग्रह, अनेक विषय त्यांनी घेतलेत. की एवढंच नव्हे तर संपत्तीची विभागणी, विवाहाचे प्रकार, हे सगळं त्या धर्मराजांनी भीष्माचार्यांना विचारलंय. आणि त्या अनुशासन पर्वामध्ये या विषयांची पुष्कळ सविस्तर चर्चा झाली आहे. इतकं सगळं भीष्माचार्यांचं ज्ञान आणि ते सगळं ऐकायला बसलेत कोण? श्रीकृष्णापासून सगळे बसलेत. त्या ठिकाणी सगळे ऋषीमुनी येऊन बसलेत, कारण भीष्माचार्य आता सांगणार आहेत. विचारणारा इथे युधिष्ठिर आहे, त्यामुळे समसमा संयोग आहे. काय विषय आहे, काय चर्चा आहे, आपल्याला कळली पाहिजे. असं म्हणून इथे सांगण्याचा हेतू असा की आता इथे गीता 11व्या श्लोकापासून सुरू व्हावी असं कुणालाच वाटत नाही. ज्ञानदेवांना सुद्धा वाटत नाही. ज्ञानदेवांनी त्याची पार्श्वभूमी गीतेची कशी उभी राहिली आहे आणि आता गीता कशी तत्वज्ञानाकडे वळतीये हे दोन्हीही आपल्याला त्यांनी सर्व बाजूनी
ज्याला आपण गाळीव असं त्याचं सुंदरसं रूप तयार करून आपल्या पुढे ठेवलं आहे, की अगदी मधुर आहे, आपण त्याचा आस्वाद घ्यावा असं. कारण पहिलं नमन सुंदर आहे, नमनानंतरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरचं त्यांचं भाष्य सुंदर आहे. त्यानंतर इथला एकच शब्द आहे की जो आता पुढे येईल, की प्रज्ञावादांश्च भाष्यसे, प्रज्ञावादी भाषण करतोस. एवढ्या आधाराने पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी केलेल्या सगळ्या तर्कांना ज्ञानदेवानी विशेष रूपाने स्पष्ट केलं आहे. आणि हे सगळं करून आपल्याला सांगितलं आहे की अर्जुनाला मोह झाला आणि भगवंतानी त्याला उपदेश केला, यात काय गंमत आहे. तो म्हणतो त्याच्या मागची प्रत्येकाची भूमिका घेतली आहे. आणि त्यामध्ये आता व्यास लिहित आहेत, पण व्यासांनी सुरुवातसुद्धा धृतराष्ट्र उवाचे अशी केलेली. आणि ते म्हणतात की तो बिचारा अर्जुन मोहात पडेल त्यात काही नवलच नाही, पण खरा व्यामोहित झालेला तो धृतराष्ट्रच आहे. त्या धृतराष्ट्राने युद्धापासून आलेल्या प्रत्येक प्रसंगापासून आपला व्यामोहच दाखवलेला आहे. त्या धृतराष्ट्राच्या ठिकाणी केवळ पुत्रमोहे, आता पुढे येईलच शब्द, हा म्हातारा तर संजय म्हणतो की हा पुत्रमोहामुळे वेडा झाला आहे, ह्याला काही सुचत नाही. ह्याचा एकच प्रश्न आहे, माझ्या पुत्रांची काय स्थिती आहे, माझे पुत्र जिंकतायत ना, याच्यापेक्षा त्याला दुसरं काही नको आहे. आणि त्यामुळे मोह किती प्रकारचा असतो, मोह किती प्रकारांनी होतो. धृतराष्ट्राचा मोह कसा, दुर्योधनाचा मोह कसा, दुर्योधनाचा पण मोहच आहे. तो सांगतो की आमचं सैन्य हे पर्याप्त आहे शत्रूचा पराजय करण्याकरता, पण पांडवांचं सैन्य हे अपर्याप्त आहे. कारण का, ते 7च अक्षौहिणी आहे, आमचं 11 आहे. आमच्याकडची माणसं अधिक श्रेष्ठ आहेत, त्याच्याकडची माणसं श्रेष्ठ नाही आहेत. म्हणजे युद्धभूमीवरती उभं राहिल्यानंतर सुद्धा कर्णाच्या आणि बाकीच्या, आपण अधिक त्या चांडाळ चौकडीचा नाही फारसा विचार उपयोग किंवा केला किंवा गृहीत नाही धरलं, तरी एक कर्ण तर गृहीत धरायला पाहिजे की सबंध युद्धामध्ये दुर्योधनाचा मोह निघून जात नाही. युद्ध संपलं तरी धृतराष्ट्राचा मोह निघून जात नाही. कारण का, तर एवढं सगळं होऊन गेल्यानंतर सुद्धा जेव्हा हे सर्वजण भेटायला येतात पराजयानंतर गांधारी आणि धृतराष्ट्राच्या इथे, तेव्हा धृतराष्ट्राची अजूनही कुटिल नीती संपलेली नाही आहे. त्यांनी ज्याच्यावरती जे मोठे मोठे असे ज्याला आपण काय म्हणूया गोल लोहाचे, त्या गोलांच्यावरती मुष्टियुद्धाची जी सराव करण्याची किंवा मेहनतीची जी बाजू आहे, ती दुर्योधनाने ज्याला भीम समजून संतापाने त्याच्यावरती मुष्टियुद्धाकरता आपली तयारी केलेली आहे, ते गोल किंवा ते समोर ठेवून दिलेलं आहे धृतराष्ट्राने. आणि त्या ठिकाणी भीमाला नष्ट करावं, संपवावं, ह्या धारणेने धृतराष्ट्रांची भूमिका आहे. पण तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी फार शिताफीनी भीमाला बाजूला केलेलं आहे. आणि त्यांनी भीमाला जे आलिंगन देण्याचा बहाणा केलाय, अरे किती पराक्रम केलास म्हणून ते जवळ आले, त्याबरोबर ज्याच्याबरोबर तो मुष्टियुद्ध खेळत होता ते गोल किंवा ते पुतळे, त्यातला एक पुतळा त्यांनी धृतराष्ट्रांच्या समोर ठेवला. तर धृतराष्ट्रांची त्याही वयातली ताकद अशी आहे की तो लोखंडाचा पुतळा चेंबला की त्याला इतक्या जोराने, कारण त्यांना वाटलं आता भीमाचा मृत्यू मी इथे घडवतो. भगवंताला माहिती आहे भगवंतानी बाजू, म्हणजे मोह गेलाच नाही. युद्ध संपला, पुत्र गेले, संपत्ती गेली त्यांच्या दृष्टीने, वास्तविक त्यांच्याच कुलात राहिली, पण मोह नाही संपला. अर्जुनाला मोह झाला, पण अर्जुनाचा मोह पुन्हा एका वेगळ्या प्रकारचा आहे. अर्जुनाची भूमिका ही वेगळी आहे आणि भगवंताला ह्या समष्टीमध्ये किंवा या देशामध्ये ह्या समष्टीच्या कल्याणाकरता चांगलंच राज्य आणायचं आहे. आणि त्याकरता भगवंतांनी ह्या 5 पांडवांना अनुसरलं आहे. आणि त्यांनी या 5 पांडवांच्या ठिकाणी त्यांचं लक्ष आहे का, तर प्रत्येकजण आपल्या बाजूनी गुणी आहे, प्रत्येकजण योग्य आहे. आणि म्हणून भगवंतांनी
हा बोध जो केला आहे तो अर्जुनाला केला आहे. तो काही धृतराष्ट्राला केला नाही, तो काही दुर्योधनाला केला नाही. दुर्योधनाला प्रत्येक वेळी कर्ण म्हणतो की अरे भीम आहे तिथे, त्याला अडकवलाय. त्या भीमाच्या पुढे अनेक कौरव लढायला दिलेले आहेत, मग भीम त्या कौरवांशी सारखा लढतोय. प्रत्येक वेळी भीमानी कौरवांना युद्धामध्ये परास्तच केलंय, त्यांचा वधच केलेला आहे. असं असून सुद्धा प्रत्येक वेळी हा कर्णाला विचारतो दुर्योधन, अरे आपले एवढे कौरव गेले, एवढे माझे बांधव गेले. आता ते जेव्हा युद्धभूमीवरती पडत असत धारातीर्थी, त्यावेळी हा कर्ण त्यांच्याजवळ जात असे, त्यांना एक पूर्ण प्रदक्षिणा घालत असे, नमस्कार करत असे, आपल्या घरी परत येत असे. आणि दुर्योधन म्हणत असे की अरे तू एवढा पराक्रमी, यांचा मृत्यू कसा झाला भीमाकडून, तू कसा नाहीस त्यांना वाचवला. कर्ण वाचवू शकत नाही. कर्णाने इतक्या मानभावीपणाने उत्तर दिलंय. कर्ण म्हणतो की मला तू जेव्हा सेनापती करशील तेव्हा माझा पराक्रम बघ ना. आता तर सेनापती भीष्माचार्य आहेत, त्यांच्या आधिपत्याखाली मी माझा पराक्रम कशा करता करू. माझा पराक्रम कळणारच नाही कोणाला, त्या पराक्रमाचा गवगवा होणारच नाही, त्या पराक्रमाला विशेष अशी प्रशंसा लाभणार नाही, मग कशा करता मी नाही असं म्हणत रोज कौरव मरत होते. रोज हा त्यांना एक प्रदक्षिणा घालत होता. रोज त्या युद्धभूमीवरती भीम कर्णाला त्याच्या रथासहित बाहेर काढत होता. रोज कर्णाला युद्धभूमीवरून पळून जावं लागत होतं. तरी सुद्धा आमच्या महाराष्ट्रातले प्रसिद्ध लेखक शिवाजीराव सावंत कर्णायन लिहून कर्णाचं जे मूळ चरित्र नाही अशा रूपामध्ये प्रकट करतात. काय करावं, कर्णाचा मोह त्याच्यापेक्षा लेखकाचा मोह अधिक आहे म्हणायची वेळ आहे. काय करणार. तर सांगण्याचा हेतू असा आहे की तिथे व्यामोहित लोक कमी नाही आहेत, पण या सगळ्यांचा मोह दूर करावा असं भगवंताला वाटत नाही. कारण का वाटत नाही, भगवंत सुद्धा कुणाला ज्ञान द्यायचं ते तो योजतो. आणि म्हणून उपनिषद म्हणतात नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुधा श्रुतेण यमे वैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. म्हणाले कुणी आयुष्यभर प्रवचन करतो, एका दिवसात 4 प्रवचन करतो, आठवड्याभरात 25 प्रवचन करतो, म्हणजे अनेक विषयावर करतो, म्हणून त्याला आत्मा भेटणार नाही भेटणार म्हणाले. तो काय पोपट आहे, तो आपली पोपटपंची करतो, त्याच्या पुढे जे शिकवलंय वाचलंय ते जे इथे ऐकलं वाचलं ते तिथे घडाघडा बोलून येतो. त्यांनी त्याच्यात काय फरक पडला. म्हणाले तपसा येश आत्मा, तपानी मिळतो, सत्तेन प्राप्त होतो. तो विषय आता आपल्याला नको आहे, आपल्याला खालची ओळ पाहिजे. यमे वैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. ते म्हणाले की यमे वैष वृणुते, त्यालाच परमात्मा लाभतो ज्याला तो स्वतः वरतो, ज्याला तो स्वतः स्वीकारतो आणि त्याच्या पुढे विवृणुते तनुस्वाम, तो आपली तनु प्रकट करतो. म्हणजे तो आपलं जे रूप आहे ते प्रकट करतो. अर्जुनाच्या समोर भगवंत उभे आहेत, अजून भगवंताला जे सांगायचं आहे ते सुरुवात केली नाही. तोपर्यंत सुद्धा 2 भावांच्या मधला जो सौहार्द आहे त्यात सुद्धा अर्जुनाला कळलेलं नाही की भगवंताचं काय स्वरूप. इथे एकदा बोलतोय विचारा की अरे तुझ्याशिवाय कोणी नाही, तो सो कोण बोलतोय, ज्ञानदेवांचा अर्जुन बोलतोय. आणि तो सांगतोय की अरे तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही, तू आमच्यावर नाराज झालास तर आम्ही राहू शकत नाही. ज्ञानदेवानी ते सगळं भाष्य कशावर केलंय, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, की मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आलेलो आहे आणि प्रपन्न शिष्य आहे. आणि त्यामुळे तेवढ्यावरती हे सगळं भाष्य उभं राहिलंय. पण ह्या भाष्याची भूमिका काय आहे किंवा गीतेची भूमिका काय आहे. व्यामोहित जगामध्ये लोक नाहीत कसे, सगळेच आम्ही मोहग्रस्त आहोत. पण त्या मोहग्रस्तांच्या ठिकाणी कुणाचा मोह दूर करायचा, यमे वैष वृणुते, ज्याला तो वरतो त्याचाच तो मोह दूर करतो. विवृणुते तनुस्वाम, आपली तनु, आपला बोध, आपलं स्वरूप. उगाच नाही भगवंतानी विश्वरूप दर्शन घडवलं अर्जुनाला, आपली तनु भगवंत प्रकट करतो. म्हणून ह्या श्लोकापासून गीता सुरू करावी या आक्षेपाला सुद्धा जाता जाता माऊलींनी उत्तर देऊन टाकलेलं आहे.
आता श्री भगवान उवाच म्हणून आता इथे भगवान बोलतात, म्हणजे अशोच्या नन्वशोचस्त्वम प्रज्ञा वादांश्च भाषसे. म्हणाले गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः. म्हणाले हा जो पांडित्याचा आव आणून तू जे भाषण करतो आहे ते म्हणाले प्रज्ञावादांश्च भाषसे. हा तुझा केवळ प्रज्ञावाद आहे, हे केवळ पांडित्य आहे, हा केवळ शब्दच्छल आहे, हा केवळ शब्दांचा खेळ आहे, बाकी दुसरं काही नाही. म्हणाले ज्याचा शोक करण्यासारखा नाही अशा गोष्टींचा शोक तू करतो आहेस, की हे युद्ध उभं राहिलंय, या युद्धामध्ये ते मरतील. म्हणाले ह्याची काळजी तुला करायचं कारण नाही आहे, हा तुझा विषय नाही आहे, त्यामुळे याचा विचार तू कशा करता करतोस, एवढी प्रज्ञावादाची म्हणजे एवढी पांडित्याची भाषा करतोस आणि ज्याचा शोक करू नये अशा गोष्टीचा तू का शोक करतोस. आणि म्हणून ते म्हणतात गतासून गतासूंश्च. म्हणाले गेलेल्या आणि न गेलेल्या, म्हणजे देह पडलेल्या आणि देह न पडलेल्या लोकांचा सुद्धा जो खराच पंडित आहे तो शोक करत नाही. आणि या महाभारतामध्ये आपल्याला त्याचं मूर्तिमंत उदाहरण गांधारी आहे. तिच्यासारख्या इतक्या सात्विक स्त्रीच्या ठिकाणी या 100 कौरवांच्या सारख्या पुत्रांचा तिला हा सगळा शकट व्हायला लागणं हा तिच्या दुर्दैवाचा खरंच दुर्विलास आहे. कारण काय करावं, ही मुलं अशी आहेत, ही ज्या मार्गाने चालली आहेत ती कधीही त्यांना साथ देत नाही. ती प्रत्येक वेळी एकच, दुर्योधन म्हणतो आई तू एवढी सामर्थ्य संपन्न आहेस, तू मला आशीर्वाद दिला पाहिजेस, आणि तू मला आशीर्वाद दिलास तर मी ह्या युद्धामध्ये नक्की जिंकेन. आई म्हणते खरं म्हणजे हे सगळं मला मान्य नाही आहे, पण पुत्र म्हणून तुला आशीर्वाद पाहिजे आहे तर माझ्यासमोर ये, माझ्या बालकासारखा ये, आणि त्यावेळीच फक्त एकदा पट्टी सोडीन आणि तुझ्या देहाकडे बघीन. पण दुर्योधन आला आहे, पण दुर्योधनाच्या करता तिने पट्टी सोडली आहे, पण दुर्योधन स्वतः आपल्या लज्जारक्षणासहित तिथे उभा आहे. आई म्हणाली घात केलास बाळा, मी तुला माझ्या लहान मुलासारखं यायला सांगितलं होतं, तू तसा आला नाहीस, तू तुझं स्वत्व आणि तुझं अस्तित्व विसरला नाहीस. यतो धर्मस्ततो जयः. जिथे धर्माची बाजू असेल त्याचा जय होईल. आईनी मुलाला आशीर्वाद प्रत्येक वेळी एवढाच दिलाय की यतो धर्मस्ततो जयः. दुर्योधन म्हणतो आई मला तू जिंकलास असं म्हण, तू जिंकशील असं म्हण, तू म्हणशील त्या प्रत्येक शब्दाला तुला वाचा सिद्धी आहे, तुझ्या वाणीला सामर्थ्य आहे, पण ती म्हणते ज्या बाजूला धर्म आहे त्याच बाजूचा जय होईल. आपल्याला सांगण्याचा हेतू असा की या ठिकाणी जिवंत आहेत मुलं आपली, रोज कौरवांचा वध होतोय, गांधारी मुलांकरता शोक करील, दुःख करील की माझी अपत्य चाललेली आहेत म्हणून, परंतु गांधारी त्या मुलांना वाचवण्याकरता कुठलाही वेगळा प्रयोग करत नाही. त्यांना वाचवण्याकरता कुठल्याही बाजूनी कटकारस्थान तर ती रचणारच नाही, पण आपल्या सामर्थ्याचा सुद्धा उपयोग करत नाही. का नाही? कारण ती विवेकी पंडिता आहे. त्यामुळे अशा पंडितांच्या ठिकाणी जे घडतं आहे ते ईश्वराच्या इच्छेने घडतं आहे, जे घडतं आहे ते त्यांच्या कर्माचं फल म्हणून घडतं आहे, त्याच्यामध्ये मला मध्ये पडण्याचं काही कारण नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात इथे की नानुशोचंती पंडितः. अरे अर्जुना, हे पंडित जे आहेत ते जिवंत असलेल्या आपल्या मुलांच्या बद्दल सुद्धा शोक करत नाहीत, आणि जे निघून जातात त्यांच्याबद्दलही शोक करत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की ह्या जगाची हीच राहाटी आहे. कारण ह्या जगामध्ये जे व्यवहार जसे व्हायला पाहिजेत तसेच व्हायला पाहिजेत, ते तसेच होणार आहेत. जर जातस्यही ध्रुव मृत्यू आहेच तर त्याचा मृत्यू होणारच आहे. आता त्याचा मृत्यूच जर अटळ आहे तर त्याचा शोक करून काय होणार आहे. म्हणजे त्याच्याविषयी फार गीताकारांनी आपल्याला चांगलं एक समजावलंय की शोक आणि दुःख, घडलेल्या घटनेचं दुःख होऊ शकतं, ती वृत्ती आहे. तो जो विरह आहे, ती जी घटना आहे त्या घटनेमधला तो भावाविष्कार आहे, ती त्यावेळेची वृत्ती आहे. पण शोक ही वृत्ती नाही आहे, शोक हा मोह आहे. आणि म्हणून कुठल्याही घटनेचं, रामालाही दुःख झालंय, राजा दशरथांचा मृत्यू झालेली बातमी
ज्यावेळी भरतांनी रामाला चित्रकूट पर्वतावरती सांगितली तेव्हा प्रभू रामचंद्र सुद्धा दुःखी झाले आणि ते म्हणाले, अरे माझ्या पित्याचं मला पुन्हा दर्शन घडलं नाही. आणि त्यांच्याकरता जे काही तर्पण करायचं आहे ते रामाने केलं. आपल्या कर्तव्याला सुरुवात झाली. अलीकडच्या काळामध्ये लोकमान्य टिळक आहेत, त्यांच्या गीता रहस्यामध्ये त्यांच्या पत्नी निवर्तल्यानंतर त्यांनी काय पत्रात लिहिलंय त्या ओळी तिथे लिहिलेल्या आहेत. आणि ते सगळं जे वक्तव्य आहे ते बघता त्यांच्या अंतःकरणाला दुःख झालं, परंतु शोक नाही केला. मुलांना पत्र लिहून कळवलं, काय दुःख त्या क्षणी मनामध्ये निर्माण झालं. पुढच्या क्षणी गीता रहस्याच्या लिखाणाला सुरुवात झाली. हे जे आहे शोक आणि दुःख यातलं जे अंतर आहे, म्हणून ते सांगतात इथे जो शब्द वापरला आहे तो सगळ्या ठिकाणी नानुशोचंती पंडिता. पंडित शोक करत नाहीत, पंडितांना शोक होत नाही. आणि मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझारीची. कमाल आहे म्हणाले, या युद्धभूमीवरती आम्हाला एक नवल बघायला मिळालं. ते म्हणजे तू मध्यातच काहीतरी सुरू केलंस. तू जाणता तरी म्हणविसी. म्हणाले, परी नेणवे ते न संडीसी. तू मोठा शहाणा आहेस, विचारवंत आहेस असं सगळेच म्हणतात, तूही स्वतःला म्हणून घेतो आहेस. असं असताना ते कशाचं भाषांतर आहे? प्रज्ञावादांश भाषसे. हां, की तू स्वतःला पंडित समजतोस ना, आणि मग परी नेणिवे ते न संडीसी, पण अज्ञान सोडत नाही आहेस तुझ्या ठिकाणचं. आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. तुला काही सांगावं म्हटलं, आम्ही काही सांगावं म्हटलं तरी सुद्धा म्हणाले तू काय करतोस, मोठ्या मोठ्या नीतीच्या गप्पा मारतोस. आणि म्हणाले, जात्यांधा लागले पिसे. जो जन्मजात अंध आहे त्याला म्हणाले वेड लागलं तर तो जसा सैरावैरा धावायला लागतो, तसं तुझं हे शहाणपण आहे ना, ते असं दाही देशांनी धावतंय. म्हणाले, तू आपण पे तरी नेणसी परिया कौरवाते शोचू पहासी. स्वतः तू कोण आहेस हे नाही कळतंय तुझं तुला, आणि कौरवांचा कसला शोक करतोस म्हणाले तू. हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती. याचं मला म्हणाले पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटतंय की तुला तू ओळखलेलं नाही आहेस आणि तू कौरवांच्या करता शोक करावास. तरी सांग पा मज अर्जुना, तुझं पासूनी स्थिती या त्रिभुवना. अर्जुना मला सांग बरं, तू एक माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की हे जे जग आहे ते काय तुझ्यापासून निर्माण झालंय? ह्या जगाला काय तू निर्माण केलेस? हे अनादी विश्वरचना ते लटके काही. मला या जगामध्ये सर्व विद्वान पंडित, सर्व जाणकार अनुभवी सगळे म्हणतात की ही विश्वाची अनादी रचना आहे. आता हा जो सिद्धांत आहे हा खोटा आहे का? ह्या सगळ्या लोकांच्या ठिकाणी जो आपण काय म्हणतो तत्त्वज्ञानामध्ये हे संबंध विश्व आहे ते अनादी आहे. म्हणजे त्या विश्वाचं अनादित्व तत्त्वज्ञानाने सिद्ध केल्यानंतर सुद्धा तुला असं वाटतं का की हे जग तुझ्यापासून निर्माण झालंय? आणि असं जर तुला वाटत असेल तर एवढ्या सगळ्या पंडितांनी जे म्हटलंय ते खोटंच झालं पाहिजे. मग म्हणाले, एथ समर्थू एक आथी तयापासून भूते होती. दुसरी धारणा काय आहे आमची की असं काहीतरी एक समर्थ तत्व आहे. ज्ञानदेवांनी सुद्धा ते सांभाळलंय बघा. त्यांनी कुठल्याही देवतेचं नाव घेतलेलं नाही आहे. इथे त्यांनी म्हणलं एक समर्थू एक आथी. येथ समर्थू एक आथी, या ठिकाणी एक काही असं समर्थ तत्व आहे. तयापासून भूते होती, त्याच्यापासून भूत मात्र निर्माण होतात. तरी हे वायाची काय बोली ती जगा माझी. आज हजारो वर्ष तत्वज्ञान सांगत जगात आलेले आहेत, ते काय फुकटच काहीतरी बोलतायत? ते काही निरर्थकच बोलतायत? हो का सांप्रत ऐसे जहाले जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले. अहो म्हणाले, हे आता असं झालंय का? हो का सांप्रत म्हणजे आता, ऐसे झाले आता असं झालेलं दिसतंय. म्हणाले, हे जे जन्ममृत्यू तुवा सृजिले, जन्म आणि मृत्यू हे दोन्ही तुझ्यापासून निर्माण झालेत असं आता वाटायला लागलंय. म्हणाले, आणि नाशू पावे नाशिले तुझेनी काही, आणि त्याचा नाश जो करणारा आहे तो पण तूच आहेस असं वाटायला लागलंय. म्हणाले, आता या सगळ्या जगाला निर्माण करणारा तूच, त्याचं पालन पोषण करणारा तूच, या जगाचा नाश करणारा तूच असं दिसतंय. म्हणाले, आता तू भ्रमलेपणी अहंकृती यासी घातू न करीसी चित्ती. तुझ्या अंतःकरणामध्ये अहंकाराने भ्रम निर्माण झालाय आणि म्हणून तुझ्या चित्तामध्ये असं निर्माण झालंय की ह्यांचा वध मी न करावा.
तरी सांगे काही हे होती चिरंतन. सांग बरं म्हणाले, तू नाही मारलंस तर हे काय सगळे अमरपट्टा घेऊन आलेले आहेत का? की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता. का म्हणाले, दुसरा तुझा अहंकार आहे की तू फक्त एकटा मारणारा आहेस आणि हे सगळे फक्त मरणारे आहेत. हाही तुझा दुसरा अहंकार आहे का? आणि सकळू लोक हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. असा विचार येतो कसा तुझ्या मनामध्ये? म्हणाले, अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे. हे अनादि सिद्ध आहे विश्व, त्याच्या ठिकाणी स्वाभाविकपणे जो हा विश्वाचा नियम आहे, जी ही विश्वाच्या निर्मितीच्या मागची धारणा, संकल्पना, ऋत आणि सत्य आहे, त्याच्यावर आधारित असलेली आहे, त्याच पद्धतीप्रमाणे ह्या जगाची रहाटी चालू आहे. तरी तुवा का शोचावे सांगे मज. मग तू का शोक करावास सांग बरं मला. परी मूर्खपणे नेणसी. अरे मूर्ख आहेस तू, तुला काही समजत नाही, अज्ञान आहे तुझं. न चिंतावे ते चिंतसी. ज्याची चिंतन करण्याची आवश्यकता नाही त्याचा विचार करतोस. आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती. आणि तूच आम्हाला तत्वज्ञान शिकवतोस. तूच आम्हाला काय व्यवहार करावा, काय योग्य आहे काय अयोग्य याचा सल्ला देतोस. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचित. जे खरे ज्ञानी आहेत, जे खरे विवेकी आहेत, ते दोन्ही बाजूनी विचार करत नाही. मग काय करतात? जे होय जाय हे भ्रांती म्हणवनिया. होय आणि जाय, जन्म आणि मृत्यू, ही जी भ्रांती आहे म्हणवनिया, तुझ्या ठिकाणी हा जो भ्रम निर्माण झालेला आहे, तो भ्रमच तुला ह्या ठिकाणी हे बोलायला भाग पाडतो आहे.